धाराशिवमध्ये पावसामुळे शेतकरी हवालदिल झालाय। अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीनच्या शेतात पाण्याचे पाट, सोयाबीन काढायचं कसं असं संकट आता शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलेलं आहे। तात्काळ नुकसान भरपाई देण्याची सरकारकडे आता मागणी जोर धरू लागली आहे। सोयाबीनच्या शेतातून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव जिल्ह्यात पाऊस थांबता थांबत नाही आणि या पावसानं आता मोठं शेतकऱ्याचं नुकसान होत आहे। सोयाबीन मध्ये पाणी साठलेली परिस्थिती आहे आणि हे पाणी कमी होत नसल्यानं सोयाबीन आता जागीच कुजू लागल्याची परिस्थिती आहे। पावसानं अक्षरशः कहर केलाय। काय परिस्थिती आहे? सरकारनं एकच गांभीर्यपूर्वक लक्षात घ्यावं। सर्व आजी माजी आमदार खासदार चेअरमन या सर्व लोकप्रतिनिधींना आमची विनंती आणि इशारा आहे, जर तुम्ही तुमचा खजिना नाही रिकामा केला रीता ह्या 8 ते 10 दिवसात, तुम्हाला निसर्गानं एक संधी दिली समजायचं असं ही संकट आहे शेतकऱ्यावर आलेलं, न भूतो न भविष्यती। एक विनंती आणि इशारा समजा, आपला खजिना रिकामा करा आणि सर्व संकटग्रस्त पूरग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब मदत करा। एकतर सोयाबीन आणि गहू ज्वारी, सोयाबीनवर झालं तरच शेतकऱ्याची दिवाळी होती, लेकराचे शिक्षण होते, फीज भरणं होते, संपूर्ण होते। सोयाबीनच नाही म्हणल्यावर पुढच्या पेरणी सहित खर्च कुठून करायचा? आता सगळे म्हणतात की ह्याचा खर्च द्या। अहो माझं तर म्हणणं आहे की आत्ताचं नुकसान भरपाई द्या ती द्या, पण गहू ज्वारी ही जी पेरणी आहे त्याचं बियाणं सुद्धा सरकारनं उपलब्ध करून द्या शेतकऱ्यांना। ह्यांच्या पंचनाम्यासाठी एका फोटोला 50 रुपये घालवायचे, त्या CSC सेंटर वाल्याला 150 रुपये द्यायचे, सगळे कुटाने करायचे, पुन्हा ती सगळे निहून देऊन तलाट्याकडे द्यायचं। अहो देऊ वाटलं तर ह्यांनी सरसकट द्यावा, नाहीतर ह्यांना बी आम्ही सरसकटच बघू। पुन्हा काय मागणी आहे मग तुमच्या आता सध्या? मागणी आता सोयाबीनचा तसं तर शासन भरपाई करू शकत नाही, कारण एवढं अति नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं। या ठिकाणी शासनानं ताबडतोब जी काय मदत द्यायची ती द्यावी आणि उगाच पंचनामे द्या, हे अमकं करा, राजकीय भाषा बोलू नये याच्यामध्ये। शेत जमीन उभा करणं आता शेतकऱ्यापुढे मोठं आव्हान आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।